आई जरीमरी चषक पडले. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लाभ टीमच्या कॅप्टनने जास्त काही विचारण्याने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंग. मॅच साठी शुभेच्छा असेल. मेगा फायनलच्या मॅचचा टॉस कंप्लीट होतोय. जय वाघोबा लाभ संघाने टॉस जिंकला. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब काजू बांधनपाडा ब या संघाला. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा असतील. या दरम्यान मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना देखील खूप सारे शुभेच्छा देणार आहोत. बाळाराम दादा पाटील जे की खांडपी गावातील उद्योजक समाजसेवक, विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. ऑनगोईंग मॅच मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ इथून चॅम्पियन बनेल हे पाहणं महत्वाचं आहे. मेगा फायनलची मॅचला होती सुरुवात. कुठला संघ आई जरीमरी चषकाचा मानकरी ठरेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. 2 षटकांची मॅच आहे. पहिल्या दिवसामध्ये ज्यावेळेस पहिली मॅच सुरू झाली होती प्रश्नचिन्ह होता की चॅम्पियन इज चॅम्पियन, हु विल बिंग द चॅम्पियन, कुठला संघ चॅम्पियन बनेल. अगदी 40 संघांचा समावेश, 38 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय आणि आता हे 2 संघ मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक संघ असेल चॅम्पियन, मात्र कुठला तो संघ असेल हे पाहणं महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण सेकंड इनिंग मध्ये काजू बांधनपाडा बी टीम तुम्हालाच बॅटिंग करायचंय. सो स्वतःसाठी थोडस स्पीडअप करायचंय. टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग चूज करण्यात आली आहे. सेन्सिबल माइंडने हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय कारण संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण, चेझिंगचं प्रेशर, मेगा फायनलचं प्रेशर आणि त्या सोबतीला बॅड लाईटचा इम्पॅक्ट, असे 5 फॅक्टर इथे इम्पॉर्टंट होते. आणि टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली, चांगलं असं कॉल इथे पाहायला मिळतोय. मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे. स्ट्रायकर एंड वरती सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आणि आकाश तर उत्तम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार होतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न इथे करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून दाखवावी लागेल कारण मेगा फायनलच्या मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मिसटाइम स्ट्रोक जाऊन दी बॉल. गोलंदाज यायचा प्रयत्न करतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथून 2 षटकांमध्ये 20 ते 22 धावा मी म्हणेल मॅच मध्ये 60-40 आणि 60% फ्रंट फुट वरती लाभ संघ येऊ शकतो. पहिला चेंडू आणि त्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर 2 धावा पाहायला मिळाल्यात. चांगला चेंडू आहे. क्विक वनचा वापर केला जातो. उत्तमने चांगली कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे आणि आतापर्यंत देखील आपण पाहतोय उत्तमच्या माध्यमातून चांगलीच कामगिरी होत असताना पाहायला मिळते. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. व्हॉट अ कॅच. थोडेसे लो आले मात्र त्यानंतर झेल कंप्लीट होती. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये पळत जायचंय. पाहायला मिळतोय जिल्हा परिषद सदस्य लाभ सन्माननीय दयानंददादा पाटील साहेबांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल कारण कुठलीही स्पर्धा भरवायची झाली तर त्यासाठी आयोजकांची साथ हे दानशूर दात्यांनी देणं देखील गरजेचं आहे. अन्यथा कुठलीही स्पर्धा होऊ शकत नाही आणि सर्वच दानशूर दाते इथे आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती देखील आहेत. काही घर बसल्या या क्रीडा स्पर्धेला एन्जॉय करतात. सर्वांचं मनापासून आभार असेल. आम्ही आपले ऋणी आहोत.
पहिला चेंडू 2, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर आलेली विकेट. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक फंबल होत आहे. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलेलं आहे. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, चांगली फिल्डिंग करण्यात आणि इथे प्रेशर येऊन मिसफिल्ड होण्यामध्ये एकच वेळ पाहायला मिळते. हे एरर कुठेतरी टाळावे लागतील, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सेमीफायनल पर्यंत जिंकलेत. मात्र आधी काय झालं यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं याला महत्व द्यावं लागेल. इथे आपण पाहतोय बॉल निघून चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. क्रिकेट जगतातील सर्वात सेफ फटका सीमारेषा पलीकडे. आईस जरीमरी चषक. चौकार चौकार पाहायला मिळतोय. लावला होता मॅप आणि शोधला होता गॅप. गाडी पूर्ण प्रकारे पोहोचते डेस्टिनेशन पर्यंत. अर्थात 4 धाव्यांची गरज होती, धाव्यांची भूक होती आणि तिला मिटवण्याचं काम या चौकाराने केलेलं आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 8 ह्या आकड्यावरती. इथे पुल केलंय. पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल इट. चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती पाहायला मिळतील. दुसऱ्या गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती यायचंय, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. सो रिक्वेस्ट असेल स्वतःसाठी थोडंसं सहकार्य करा. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, जमीन मंजिल नहीं है, अभी तो पूरा आसमान बाकी है. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील तशीच कामगिरी करावी लागेल. चॅम्पियनशिप पटकवायची असेल तर स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करावी लागेल. समोरच्या संघावरती हावी होत असताना चांगली कामगिरी इथे करून दाखवावी लागेल, कारण आज जर तुम्ही इथे चांगली कामगिरी केली तर मानाच्या करंडकावरती तुमचं नाव कोरलं जाईल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोकेज डाऊन द बॉल. फिल्डर येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे, तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून 7 ते 8 धावा, 20+ धावसंख्या आणि मी म्हणेल फ्रंट फूट वरती लाभ संघ सेकंड इनिंग मध्ये येईल, कारण दमट वातावरण झाल्यावरती चेंडू ट्रॅव्हल होत नाही. मेगा फायनलचा प्रेशर असतो, त्या प्रेशर मध्ये भल्या भल्यांची शिट्टी वाजल्याशिवाय राहत नाही. आणि असं म्हटलं जातं जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे, मात्र स्वतःच्या खांद्यावर ठेवून यशस्वीरित्या पार करणं खूप अवघड गोष्ट आहे. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. चेंडू विकेट किपर कडे आणि शॉट फाईन लेग मध्ये बॅट. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला चेंडू सिंगल आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. 13 धावा धाव फलकावरती. एक मोठा स्ट्रोक येणं इथूनही गरजेचं आहे. एक मोठा स्ट्रोक येईल काय देखील पाहणं महत्वाचं. एका बाजूला लाभ संघ, दुसऱ्या बाजूला काजू बांधनपाडा ब संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तयार आहेत. इथे पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आलाय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. फ्लाय इनटू द एंड, ड्रॉप इनटू दी फिंगर. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. बॅटिंग करत असताना जय वागोबा. लाभ संघाला फलंदाज भावेश शिके संपुष्टात. भावेश बॅक टू दी पवेलियन. तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. अनिश्चिततेचा खेळ यालाच म्हटलं जातं. गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी यालाच म्हटलं जातं. प्रत्येक चेंडूवरती करवट बदलताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षणाला चित्र विचित्र होत असताना या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. राजाचं रंक आणि रंकाचं राजा व्हायला वेळ लागत नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे अजून एका विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. 1 more विकेट डाऊन. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर डासावं, अगदी बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळतीये.
तर खांडपे येथे स्पर्धा सुरू आहे आणि जर पाहायला गेलं तर याच गावातली एक टीम आपल्याला पाहायला मिळतीये. वारेट येथे मेगा फायनलची मॅच देखील खेळताना पाहायला मिळतीये. अर्थातच अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघ हा मेगा फायनल मध्ये वारेट येथे स्पर्धा सुरू आहे तिथे पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर खांडपे येथे स्पर्धा सुरू आहे आणि खांडप्यामध्ये एक ट्रॉफी कमीत कमी येत असताना पाहायला मिळेल. मात्र सेकंड की फर्स्ट हे पाहणं महत्वाचं असेल. फर्स्ट आली तर सोन्याहून पिवळं होऊन जाईल आणि सेकंड जरी आली तरी देखील प्रॅक्टिस करत असताना बोलून दाखवतील की तुम्ही हारले मात्र आम्ही जिंकलोय. ताने तर ऐकायला लागतील. हे चालतच असतं ज्यावेळेस आपण एक गाव एक क्रिकेट म्हणतो. अगदी तुम्हाला म्हणतील मात्र ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता सपोर्ट करणारे देखील तेच असतात. फुलटॉस चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक विकेट जात असताना पाहायला मिळतात. एकंदरीत मागच्या 4 चेंडूंमध्ये 3 विकेट गेलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 14 धावा धावफलकावरती आणि 15 धावेचं टार्गेट सेट करण्यात आले. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे काजू बांधनपाडा टीम. बॅटिंग ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 15 धावेचा टार्गेट आहे. आता स्वतःसाठी थोडस स्पीडअप करा आणि ओपनिंग प्लेयर पाठवायची आहे. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ मेगा फायनलचा मानकरी ठरेल, कुठला संघ आई जरीमरी चषक खांडपेचा मानकरी ठरेल हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मागच्या 4 दिवसांचा विचार केला तर अगदी मी पाहतोय अमोलदादा तारे असतील, निखिलदादा तारे असतील, त्यानंतर पाहायला गेलं तर आमचे योगेशदादा पाटील असतील, त्यांच्या समवेत राहुलदादा पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर नितेशदादा पाटील देखील असेल, अलकेशदादा पाटील असतील, किरण असेल, त्यानंतर ओमकार देखील आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते आणि विशेष असं मी उल्लेख करेल अमोलदादा तारे साहेबांचं. कारण पहिल्या दिवसापासून बघतोय आणि आजच्या दिवसामध्ये देखील ज्यावेळेस समोरच्या संघाचे खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यांच्या संघाला समोरच्या संघाने हरवला, मात्र तिथे देखील समोरच्या संघाच्या खेळाडूचं तारीफ त्यांनी केली आणि त्याचा सन्मान देखील केला. यालाच म्हटलं जातं एक दमदार आणि दिलदार असणारं व्यक्तिमत्व. क्रिकेटवरती फक्त प्रेम नाही तर असीम भक्ती आहे. क्रिकेटने मला खूप काही दिलंय आणि येणाऱ्या काळामध्ये मी देखील क्रिकेटला काय ना काहीतरी देणार, अगदी तेच इथे पाहायला मिळतोय. नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. गावाला एकत्मतेत आणण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. सो विशेष कौतुक त्यांचं देखील मी करेल, कारण खूप सारी मेहनत पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करायचे. 15 धाव्यांची फक्त आणि फक्त गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज यार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो, मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक आणि एका धावेचं इथे रूपांतर होतोय. आपण पाहतोय डॉट बॉलचं एका धावेमध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. 1 धाव धावफलकावरती विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. विशेष असं मी उल्लेख करेल आमचे डीजे ऑपरेटर डीजे सायशे यांचं देखील, त्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम असा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक आहे. दरम्यान 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता. येस नो वेट कॉलिंग नव्हतं, मात्र समोरच्या संघाने त्याचा फायदा उचलला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. उल्लेख करणं गरजेचं प्रिन्स मूव्हीजचं देखील, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा जगभर पोहोचवली जाते. उल्लेख होणं गरजेचं आहे आमचे कॉमेंटेटर साथी समालोचक सन्माननीय सुभाष धुमाळ सरांचं, ज्यांनी मला देखील खूप सांभाळून घेतलंय. अगदी मी देखील लांबून येतो मात्र ते लवकर येत होते आणि त्यानंतर लेट देखील जात होते. सो त्यांचं देखील मनापासून आभारी असेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये केलेला आहे. हा चेंडू डिलिव्हर, बॉल सीमा पार. 6 धाव्यांसाठी येतोय. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा हा दर्जेदार षटकार. उल्लेख होणं गरजेचं आहे. मी ज्ञानेश्वर दादा मुकादम साहेबांचा देखील उल्लेख करेल, ज्यांच्या
अप्रतिम अशा अक्षरांमधून आपल्याला स्कोरिंग पाहायला मिळाली. ज्यांनी मला संधी दिली, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल आणि ज्यांनी मला बोलवलं, अमोलदादा तारे असतील, त्यासोबत ओमकार भोईर असेल, यांचं देखील विशेष असं आभार मानेल. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली, कंप्लीट फलंदाज होतोय, बाद विकेटचं पतन. मात्र स्वतःचं जे काम होतं ते काम करून जात असताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती विजयासाठी 6 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 असं समीकरण पाहायला मिळतोय. तर विजयजी घाटा यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधणपाडा ब संघासाठी जर सामना विजय झाले तर मात्र एमडी धाब्यावरती पार्टी असेल. ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची पार्टी मिळेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो, अगदी फाईन खेळलाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिस्टेक थोडीशी होत होती. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लाऊड अपील आणि फिंगर अप होतोय की काय हा प्रश्न आहे. आणि येस, फिंगर अप होतोय, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 5 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. धकधक धकधक आणि धकधक वाढलेली असेल प्रत्येकाची. मात्र कुठला संघ हा विजयी होईल हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रियतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते, अनुभवायला मिळतीये. याची देही याची डोळा. विनंती असेल सन्माननीय गजानन दादा पाटील साहेबांना, आपल्या सर्वांचे लाडके गजादादा यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतं. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, सब्जेक्टिव्ह क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट. इथे देखील आपण पाहतोय विकेट प्राप्त होतीये आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली इथे कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 11 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. टीम हर्डल घ्यायचं नाहीये, रिक्वेस्ट असेल लाभ टीम हर्डल घ्यायचं नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण मानसला पाहू शकतो. ऑन स्क्रीन आपल्याला मानस पाहायला मिळतोय. 8वी मध्ये आहे, मात्र गावासाठी खेळण्याची जिद्द त्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन आली. डीप मध्ये, प्रोटेक्शन मध्ये होता आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं आणि फ्युचर खूप ब्राईट आहे मानसचं, यात काही शंका नसेल. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. सो रिक्वेस्ट आहे थोडंसं सहकार्य करायचं. बी फास्ट, बी फ्युरियस. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट होते सिंगल आणि इथे सिंगल वरती समाधान मानावं लागतं. येणारे 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रियतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 2025 मेगा फायनलची मॅच सुरू आहे. चांगला असं आयोजन, दर्जेदार असा नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि युनिक ट्रॉफीज ते देखील विशेष आकर्षण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार होता, मात्र नकारलंय आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. येणारे 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख प्रकारे पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. इथे देखील स्ट्रोक चांगला, डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतोय, कॅच झालीये कंप्लीट. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. समीकरण येऊन टेपलं. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेंची गरज. धकधक वाढली असेल आता, प्रेशर
गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे आणि प्रेशर सो मात्र पाहायला मिळतो डगआउट मध्ये देखील आहे. येणारे 3 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पंचकृषीमध्ये क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळतोय. व्याख्या आहे की अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी मग गोलंदाजी, जमून आपली खेळी, मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला आहे, जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. येणारे 3 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. हुकायचं नाहीये, थांबायचं नाहीये. जर बॅटिंग करतायत इथे टिचून मारा करायचे, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवायचे आणि विकेट देखील घ्यायचे. जर तुम्ही बॉलिंग करतायत समीकरण येणारे 3 चेंडू 2 धाब्यांची गरज, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मेगा फायनलची मॅच कशी असावी तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतोय. टीम मॉडेल घेऊ नका, लगेच बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाने जायचंय. येणारे 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज होती. सिंगल बॅक टू बॅक 2 आले होते. 4 चेंडूंमध्ये 2 धाब्यांची गरज असताना विकेट पडली. आतिश कुठेतरी तंबूच्या आश्रयावरती गेल्यावरती आता डोक्याला हात लावून बसला असेल. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या स्पर्धेचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आईगाव देवी क्रिकेट संघ, काजू बांधनपाडा ब संघ, आई जरीमरी चषकाचा मानकरी संघ. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक, जय वाघोबा लाभ.